नाशिक टीसीएस कंपनी धर्मांतरण प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय। निदा खानला जेल की बेल याकडे लक्ष। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार। चारही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। पुन्हा पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष। जालन्याच्या अंबडमध्ये सोने तारण कर्ज घोटाळा। बनावट सोनं ठेवून कोट्यावधींची फसवणूक। कर्जदारांचं खरं सोनं गायब। 3 जणांना अटक। कर्जदारांचा संताप। बोर नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या। जनावरांच्या गोठ्यामध्ये नेऊन वयोवृद्धानं केली हत्या। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। संतप्त नागरिकांचा पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको। आज 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या स्वगणनेमुळे राज्यामधील जनगणनेला सुरुवात। जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं राज्यपालांचं आवाहन। पश्चिम विदर्भातील जलसाठ्यामध्ये मे महिन्यात मोठी घट। उष्णतेमुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा 50% खाली। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड। येत्या काळामध्ये पाणी टंचाईची दाट शक्यता। उष्णतेचा कहर। नाशिकच्या अंबासनमध्ये 600 कोंबड्यांचा मृत्यू। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT।